सैनिक फेडरेशनचा विजय असो, सैनिक फेडरेशनचा विजय असो, सैनिक फेडरेशनचा विजय असो। ओके, धन्यवाद। सावंत साहब है, उनकी मेहनत ने रंग लाया। मतलब हर तालुका में जाके, हर गांव में जाके उन्होंने अपनी संगठन को मजबूत किया है और मजबूत करके हम आज इकट्ठा हुए हैं। और जिसके अंदर आपको बताएं कि कम से 1 करोड़ की हमारी फैमिली महाराष्ट्र में है। और हम चाहते हैं कि हमारी जो शपथ हमने ली हुई है कि सेना में बॉर्डर पर हम लोगों ने जो काम किया वही हमारे देशवासियों की हमको सेवा करनी है और वो हम सेवा देशवासियों के लिए कर रहे हैं। और उसके अंदर जो रुकावटें आती है वो रुकावटों को हमको किसी बर्दाश्त करना है, उसका मुकाबला करना है, उसके साथ हम सबको मिलजुल के काम करना है। अब इसके अंदर आप लोग जैसे प्रेस रिपोर्टर हैं उनकी भी हमको थोड़ी सी हमको सहकार्य मिलेगा। आप हमारा साथ देंगे तो हमारी और हिम्मत बढ़ेगी। हमको हिम्मत बढ़ाने की, हिम्मत अफजाई का काम कर रहे हैं आप लोग, हमको हिम्मत दे। आज हम मैं अभी 62R के अंदर भी मैं बता रहा हूँ कि जो मैंने आपको एक मिसाल दिया कि यहाँ पे जो सेवा, यहाँ पे मैं आपको ये बता रहा था, भ्रष्टाचार हमारा खाली ये नहीं है, ड्रग्स के हमारे खिलाफ नहीं है, हम भ्रष्टाचार को भी ख़त्म करना चाहते हैं। आज भ्रष्टाचार की ये परिस्थिति है कि आपको राशन कार्ड भी लाना चाहिए, 2000 से 5000 रुपये देना पड़ते हैं तो आपका राशन कार्ड बनता है। आपको डोमिसाइल सर्टिफिकेट लेने का तो पहले पैसे गिनो तो आपका डोमिसाइल सर्टिफिकेट मिलता है। ये भ्रष्टाचार को ख़त्म करने के लिए हम लोगों ने जिद्दोजहद शुरू की है। हमको ये भी बता रहा हूँ कि हमारे जो इंटेलिजेंट डिपार्टमेंट के लोग हैं वो कैसे लोगों की इनकी फ़ाइल तैयार करने की फ़ाइल करके हमें मुख्यमंत्री और होम मिनिस्टर के डिपार्टमेंट में हमको फॉरवर्ड भेजना है, उनके ऊपर कार्रवाई करनी है। कार्रवाई करेंगे हम भ्रष्टाचार के विरोध में भी है और साथ ही साथ में हमारा जो काम है ये इसके बारे में सेना के देश सेवा के लिए हम देश सेवा के लिए करते रहेंगे और हमारा काम जारी रहेगा। आम्ही माननीय आमदार श्री बच्चू कडू साहेब यांच्याशी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब यांनी वारंवार मिटिंग घेतल्या आहे। त्यांनी आम्हाला फार मोठं आश्वस्त केलं की 1250 या सैनिकांच्या सीट्स आरक्षित आहेत, पण त्यासाठी सैनिक क्वालिफाय नाही असं टॅगलाईन लावून एक, आता तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये पण भ्रष्टाचार मोठा झालेला आहे आणि एक आम पब्लिकला त्या ठिकाणी घेतलं। आमचा त्याला विरोध नाही, त्यांना पण घ्या, त्यांना सर्व्हिस मिळाली पाहिजे, परंतु आमचा सैनिक एक 32 वर्षांनी निवृत्त होतो आणि 20 वर्ष सर्व्हिस आल्यानंतर त्याला दर भटकावं लागतं। फेडरेशनच्या अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब यांचं एक वाक्य आहे की सैनिक ज्यावेळेला देशाची सेवा करतो तर अतिशय यंग वयामध्ये तो निवृत्त होतो आणि आल्यानंतर त्याला प्रत्येक ठिकाणी प्रशासनाच्या दरबारामध्ये जाऊन नोकरीसाठी भटकावं लागतं आणि आमच्यासाठी आरक्षण ठेवलं जात नाही। ज्या 1250 ज्या आमच्या सीट्स होत्या शिक्षकांसाठी त्याही सिव्हिलियनला दिल्या गेल्या, त्या जर आमच्या शिक्षकांना भरल्या असत्या तर आज ते सोल्जर, आज त्या ठिकाणी शिक्षक असते, त्याच ठिकाणी फायर फायटिंगला आहेत, त्या ठिकाणी पोलीसमध्ये आहेत, त्या ठिकाणी जे मेडिकल फॅसिलिटी आहेत, आरोग्य खात्यामध्ये आहेत, MPSC UPSC यामध्ये आरक्षण आम्हाला मिळत नाही आणि हे मिळण्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करतो आहे। आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष अब्बास साहेबांनी सांगितलं की ज्यावेळेला ग्रामपंचायतीपासून पार्लिमेंटपर्यंत सैनिकांना एकही आरक्षण दिले जात नाही। आज जवळजवळ 25 लाख सैनिकांचा परिवार ह्या महाराष्ट्रामध्ये आहे, असा भारतामध्ये किती असेल, अगणित आहे। तर अशा लोकांची वाचा फोडण्यासाठी एकही कॅन्डिडेट नसतो। ह्यासाठी अशा आमच्या सैनिकांसाठी आम्हाला वेदना फोडण्यासाठी आणि आम्हाला सहयोग पाहिजे, जे तुम्ही या फूडपर्यंत पोहोचवाल असे आम्ही अपेक्षा बाळगतो। धन्यवाद, थँक्यू। सन्माननीय पत्रकार बंधू, आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो आणि आयोजकांचं पण स्वागत करतो की आपण सैनिकांच्या वेदनेला वाचा फोडण्यासाठी आपण स्पेस दिला। मी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर माजी खासदार सुधीर सावंत साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या 3 वर्षापासून हे सैनिक फेडरेशन फार मोठ्या जोमाने काम करत आहे आणि महाराष्ट्रभराच्या पदाधिकारी आणि छोट्या मोठ्या संघटना पसरल्या आहेत। ह्याच्या शाखा महाराष्ट्राच्या शेवटच्या गावापर्यंत आणि कोपऱ्यापर्यंत पसरवण्याचं काम या संपूर्ण आपल्या बसलेल्या समोरची जी टीम आहे सैनिक फेडरेशनची यांचा आहे। या कार्यक्रमामध्ये आम्ही रिटायर्ड सैनिकांचं वेलफेअर आणि सरकारला आम्ही ह्याच्यातून मदत करत असतो। मागे 26 जुलै दिवशी आम्ही एक कार्यक्रम राबवला होता, कारगिल विजय दिवस। त्या दिवशी नार्कोटिक ब्युरोचे मुंबईचे संचालक, महाराष्ट्र संचालक
महाराष्ट्र आणि गोवाचे संचालक समीर वानखडे साहेब यांचा आम्ही जाहीर सत्कार केला. मित्र हो, आम्ही एक सैनिक आहोत, देशाचे नागरिक पण आहोत. निवृत्तीनंतर देशासाठी जे पण संघटना, मग त्यात पोलीस ऑफिसर असू दे, आर्मीचे असू दे, या ज्या संघटना आहेत, जे अधिकारी आहेत, जे चांगलं काम करतात त्यांना आम्ही बोलून त्यांचा सत्कार करतो. मागे आम्ही प्रत्येक वेळेला कार्यक्रम केले, त्या वेळेला आम्ही मंत्री महोदयांना पण आमंत्रित केलं होतं. त्यांनी त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रकारे समीर वानखडे साहेबांना आम्ही बोलवलं, त्यांचा सन्मानित केला, त्यांचा सत्कार केला. राहिली गोष्ट NCBची जी कारवाई झाली ड्रग पेट्रोलच्या संदर्भामध्ये, आताच आमचे मित्र अब्बास फौजी यांनी काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की आपल्याला ड्रग पेडलरला पकडायचे आहे. मेन म्हणजे आपल्याला तिथून आमचं जे ॲक्सेस आहे ते बंद झाल्यानंतर ड्रगचं सेवन करणारी जे यंग पिढी आहे, ज्या देशाला ज्या पद्धतीने एक जंग पकडला जातोय आणि नवीन पिढी ह्याच्यातून एक बर्बाद होते, यांना वाचवण्याचा आमचं सैनिकांचा एक मानस आहे. मित्र हो, ह्या संघटनेसाठी आपण सर्वांनी आम्हाला मदत करायची आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा वाईट घटना घडत असेल त्या ठिकाणी सैनिक आम्ही रोखण्याचा प्रयत्न करतो. मित्र हो, 18व्या वर्षी सैनिकांनी देशाची शपथ खाल्लेली आहे, देशाच्या सुरक्षेची शपथ खाल्ली आहे आणि निवृत्तीनंतर ही शपथ संपत नाही. देशाबद्दल आमचं एक कर्तृत्व आहे, एक आमचं दायित्व आहे की नवीन पिढीला देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम या सैनिकांचं व्रत आहे. यासाठी जी पिढी बिघडत असेल त्याला सांभाळण्याचं काम सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातून केलं जात आहे. आणि आपणास सांगू इच्छितो, या कार्यक्रमामध्ये आम्हाला ज्या ज्या संघटनांनी, ज्या ज्या शासकीय संघटनांनी मदत करण्याचा प्रयत्न केला त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. परंतु त्यावेळेला माननीय मंत्री महोदय यांनी आमचे मित्र म्हणजे माजी सैनिक फ्लेचर पटेल साहेब आहेत, यांच्यावरती हेच पंच कसे आणि एक वरिष्ठ नेत्याने तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला की ते याच्यामध्ये गुन्हेगार आहेत. एक सैनिक अशा वेळेला कसा गुन्हेगार असू शकतो, हा एक समाजाला पडलेला प्रश्न आहे. ज्या सैनिकांनी आपली देशसेवा करताना हे 5 मेडल ज्याला मिळाले आहेत ते उच्च सेवेचं प्रमाण आहे आणि ह्या सेवेच्या प्रमाणाला जर तुम्ही गुन्हेगार म्हणत असाल तर ते देशातल्या मिळालेल्या सर्व सैनिकांच्या मेडलचा एक अपमान आहे. मी इथे ह्या अशा वक्तव्याचं खंडन करतो. सैनिक हे स्वच्छ प्रतिमेचे असतात, त्यांना देशाच्या प्रतिमेचं किंवा देशाच्या सुरक्षेचं एक वेध लागलेलं असतं आणि ते आम्ही निवृत्तीनंतरही ते चालू ठेवतो. म्हणून मी मित्र आपणास ही न्यूज ज्या पद्धतीने वाऱ्यावर पसरली जाते त्या चुकीच्या पसरणाऱ्या ज्या बातम्यांचं आम्ही सैनिक फेडरेशन खंडन करतो आणि अशा जर कुठली राजकीय संघटना आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर आमचे महाराष्ट्राचे तमाम सैनिक यांच्या विरोधात उठण्याचं पण आम्ही मागे हटणार नाही. कारण तुम्हाला सांगतो की 4 लाख माजी सैनिक आज महाराष्ट्रामध्ये आहेत. 4 लाख सैनिकांच्या परिवारांचा जो आपला मोठ्या प्रमाणे जो फॅमिली बॅकग्राऊंड आहे, आज जवळजवळ आम्ही टोटल त्यांची काढली तर 25 लाख लोक आज आमची सैनिक, माजी सैनिक आणि सैनिक अशी जोडलेली आहेत. जर अशा पद्धतीचं तुम्ही सैनिकांचा अपमान करत असाल तर आम्ही तुम्हाला कदापि माफ करणार नाही आणि महाराष्ट्राकडून माफ करणार नाही. त्यावेळेला वेळ आहे तर आम्ही आपल्याशी विनंती करतो की अशा प्रकारे सैनिकांबद्दल वाईट वर्तन किंवा वक्तव्य कराल तर आम्ही ह्याला कधी सैनिक माफ करणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय फेडरेशन. जिल्हा पालघर जिल्हा हा नेहमीच फ्लेचर पटेलच्या बरोबर मर्तेदम तक रहेगा आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या बाजूनीच आहेत. सांगायचं एवढंच आहे की प्रत्येक नेत्याला हे समजायला पाहिजे का एका फौजीचे 100 नातेवाईक असतील तर 100 नातेवाईक कोणतरी त्याच्या राजकारणामध्ये असेलच, तर त्याच्याबद्दल बोलताना असं तुम्ही फौजी आहे आणि त्याच्याबद्दल काही वाईट बोलू नका की तो एक वेगळा नाहीये, हा तुमच्यातलाच हिस्सा आहे, तुमच्याच पाठीमागे आहे, हे तुम्ही विसरताय. आणि त्याला जर कोचच्या बद्दल माहिती नसेल तर त्यांनी त्याची जाणकारी घ्यावी. आणि प्रत्येक नेत्याला मी आवाहन करतोय की एक फौजीला धमकी काय देणार आहे, तो अगोदरच मेलेला असतो, जेव्हा घर सोडलेला असतं तेव्हा त्याची सगळं वाटण लावलेलं असतं आणि तो मेलेला असतो, देशासाठी सेवा करतोय. आणि दुसरं त्यांना साक्षीदार त्यांनी काम चूज केलं की एक साक्षीदार बदलू नये आणि फौजी त्याचा इमान विकू शकत नाही लास्टपर्यंत. आणि आम्ही सर्व
फ्लेचर पटेल साहेबांच्या पाठीमागे आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम माझा पहिला नंबर एक पॉईंट आहे की सैनिक फेडरेशन हे कोणत्याही राजकीय पक्षाची धोरणे राबवत नाही आहे आणि कोणत्याही राजकीय पक्षाला आमचं सैनिक फेडरेशन बांधील नाही आहे। दुसरा माझा मुद्दा आहे, सैनिक फेडरेशन ही सैनिकांची संघटना आहे व ती सैनिक व सैनिकांच्या कुटुंबासाठी आणि राष्ट्रहितासाठी काम करणार आहे। माझा तिसरा मुद्दा आहे की कोणत्याही राजकीय व्यक्ती अथवा पक्षाने सैनिकांचा वापर आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी करू नये। त्यापुढील माझा मुद्दा आहे, सैनिकांवर कोणत्याही प्रकारचे आरोप करताना राजकारण्यांनी पूर्ण शहानिशा करूनच आरोप करावेत, जेणेकरून सैनिकांची व सैनिक परिवाराची बदनामी होणार नाही याची टाळता येतील आपल्याला। प्रत्येक सैनिक हा स्वतंत्रपणे राजकीय क्षेत्रात काम करू शकतात, परंतु प्रत्येक सैनिक हा सैनिक संघटनेमध्ये काम करताना एक सैनिक म्हणूनच काम करतो। त्यामुळे सैनिकावर कोणत्याही प्रकारचे राजकीय आरोप खपवून घेतले जाणार नाही। सैनिक फेडरेशन सैनिकांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरोधात कधीही खपवून घेणार नाही आणि याची दखल राजकीय नेत्यांनी घ्यावी। जो भूकंप होने तो चाहे कोरोना, तो ऐसे में आज भी हमारे जो एक्स मिस्टर फ्लेचर पटेल है, वो ड्रग्स के जो इतनी बड़ी मुहिम है उसके साथ मिस्टर समीर वानखेड़े साहब के साथ अगर कोई अच्छा काम कर रहा है तो इतने बड़े पॉलिटिशियन लीडर को ये मालूम होना चाहिए, या तो अपने कार्यकर्ता के जरिए उन्होंने पहले उनकी तहकीकात करनी चाहिए कि मिस्टर फ्लेचर पटेल को वो नेशनल टीवी पर पूछते हैं। अगर तुमको वही मालूम नहीं है जो एक सैनिक देश की सेवा पूरा करके एक अच्छे काम में अपना सहयोग दे रहा है, वो पूछते कि आप ये 5 जगह पे पंच है तो वो गुनहगार है। क्या ये किसी भी संविधान में लिखा है कि एक आदमी पंच नहीं हो सकता है 5 जगह पे? ये उसका मूलभूत अधिकार है और पंच वही आदमी को रखा जाता है कि जो अपना स्टेटमेंट पलटी ना करे, जो लीडर है। सर, एक समीर वानखेड़े साहब को लगा कि एक सैनिक है, ये अपने स्टेटमेंट से कभी मुकरेंगे नहीं, तो ऐसी जगह पे उन्होंने उनको पंच लिया है, तो इसमें कोई गलत बात नहीं है। माननीय नवाब मलिक साहब को शायद ये मालूम नहीं होगा कि ड्रग्स क्या चीज़ है, या फिर गांजा का जो खेती होता है उसको बोलते हैं कि ये बहुत अच्छा चीज़ है, आयुर्वेदिक है, तो उसको सपोर्ट कर रहे हैं एक तरीके से। हमारे आने वाली पीढ़ी इसको लेकर के बर्बाद हो रही है और बड़े बड़े सीनियर अभिनेता के जो बच्चे ड्रग्स में पकड़े जाते हैं तो उनको सब लोग सपोर्ट करने के लिए उतरते हैं। यहाँ सैनिक एक गलत काम को सपोर्ट कर रहा है और उसको उसका मनोबल बढ़ाने के बजाय उसको मनोबल गिरा रहा है, तो ये बहुत गलत बात है। सुभेदार सुभाष दरेकर, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचा मी कोर कमिटी मेंबर आहे आणि हे सैनिक फेडरेशन आमचं गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या जोमाने कार्यरत आहे आणि सैनिकांसाठी एक वेलफेअरचं काम करते आणि याच्यातून आम्ही महाराष्ट्राच्या सरकारसाठी किंवा एक प्रशासनासाठी आम्ही मदत करत असतो। परंतु काहीशा संघटना काहीशा गोष्टी ज्यावेळेला काहीशा गोष्टी किंवा काहीशा कृती या या समाजाच्या या विरोधात जातात त्यावेळेला सैनिक त्यावेळेला उभा राहतो। आपण पाहिलं असेल की मागे 1 आठवड्यापूर्वी नार्कोटिक ब्युरोचे महाराष्ट्राचे संचालक समीर वानखेड़े साहेब यांनी ज्यावेळेला ड्रग्स पेडरला पकडली होती त्यावेळेला आमच्या माजी सैनिक म्हणजे जे सैनिक फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष आहेत फ्लेचर पटेल यांना पंच बनवले गेले होते आणि त्यांना पंच बनवले गेले त्या ठिकाणी एक मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री यांनी त्यांच्यावरती ताशेरे ओढले, म्हणजे प्रश्नचिन्ह केला की एक सैनिक किंवा एक पंच कंटिन्यू तो कसे असू शकतात, पंच कोणाला केलं जातं, तर हा विश्वासू माणूस असायला पाहिजे, रिलायबल असायला पाहिजे। यासाठी समीर वानखेड़े साहेब हे एक प्रशासकीय अधिकारी आहेत, उच्च अधिकारी आहेत आणि एक
त्यांना असं वाटलं की हा सैनिक त्याची जमान पलटू शकणार नाही, कारण आजपर्यंत समाजामध्ये बघितलं जातं की आपले जे पुरावे आहेत ते पैशाने विकले जातात, पण सैनिक विकला जाणार नाही. तर अशा पद्धतीचा सैनिक, इमानदार सैनिक म्हणून त्यांची निवड केली आणि त्यांनी आजपर्यंत आज महाराष्ट्राच्या समोर फ्लेचर पटेल ही एक व्यक्ती समोर आली आणि ती एक सैनिक आहे, याचा आम्हाला गर्व आहे, म्हणून याची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. हमारा इतना शॉर्ट में बताऊंगा कि सैनिक फेडरेशन का ये संगठन है, महाराष्ट्र में सब जगह पे फैला हुआ है और ब्रिगेडियर सुधीर सावंत जी हमारे राष्ट्रीय अध्यक्ष हैं, उनके ही आदेशानुसार ये काम हो रहा है. और जो भी यहाँ पर ड्रग्स पकड़े जाएंगे आगे भी, हमें कृपया करके उस ऑपरेशन का भाग बनाया जाए. हमें गर्व से बहुत छाती फूलेगी हमारी उसके लिए. और ये प्रेस कॉन्फ्रेंस लेने की वजह यही है कि मेरा नाम उछला गया था बहुत से केसेस में. माननीय श्री नवाब मलिक जी ने मेरा नाम उछाला था और मुझे बहुत इस चीज़ का दुख है कि ड्रग्स पकड़ने वालों को गुनहगार साबित किया जाने की कोशिश कर रहे. मैं क्यों फ्लेचर पटेल ही क्यों? ड्रग्स पकड़ा गया उसके बारे में कृपया कोई बोले. ड्रग्स किसने पकड़ा गया, किसने पकड़ा, उसको गौरव करे. हमारे देश को बचाने के लिए जो इतने लोग लगे हुए हैं, ड्रग्स से युवा पीड़ित हो रहा है, उससे बचाने के लिए हमारे जो ऑफिसर्स लगे हैं, हमारी प्रशासन लगी हुई है, सेंट्रल एजेंसीज लगी है, तो उनको हमने रिस्पेक्ट से गौरव करना चाहिए, ना कि उनके ऊपर उंगलियां उठानी चाहिए. सर, जब आपका नाम बदनाम किया गया है तो क्या इसके खिलाफ में आप कुछ कार्रवाई करोगे या किए हैं? लेट मी टेल यू, हमारे सैनिक फेडरेशन के अध्यक्ष जी के आदेश अनुसार ही सब होगा. और मैं यस उनसे ये डिस्कस कर चुका हूँ. अभी मुझे लीगली जाना पड़ेगा क्योंकि एक उन्होंने मुझे फ्लेचर पटेल को किया होता तो फ्लेचर पटेल को कोई प्रॉब्लम नहीं था, ये झेल लेता. मैं एक आम नागरिक को हर एक चीज़ झेलने की आदत है. बट सैनिक परिवार में से एक माजी सैनिक को ये टारगेट कर रहे हैं, जिसने अपने लाइफ के 17 साल देश को देने के बाद, साहब ने 65 की लड़ाई लड़ी है, 71 की लड़ाई लड़ी है. हमारे माजी सैनिक की जो फैमिलीज़ को भी पब्लिक में फेस करना पड़ता है. ये जो परिवार के लोग हैं हमारे, उनको टारगेट किया जा रहा है. आज सवाल उठ रहे हैं और हर एक युवा आज सैनिक बनना चाहता है, उसके भी मन में ये सवाल उठ रहा है कि सैनिक ऐसा होता है क्या. तो इसका जवाब मैं नहीं देना चाहूँगा. इनको इनकी जगह दिखाने का वक्त जब आएगा तो युवा और देश प्रति प्रेम जिनको है वो लोग दिखाएंगे और इनको जवाब अपने आप मिल जाएगा. क्या आप नहीं चाहते हो कि आगे सैनिक फेडरेशन भी या सैनिक माजी सैनिक पॉलिटिक्स में आए? सी लेट मी टेल यू वन थिंग. सैनिक फेडरेशन की जो बात है ये हम कंप्लीट नॉन पॉलिटिकल, यहाँ कोई भी जब हम अंदर आते हैं तो हम सैनिक फेडरेशन का हर एक सदस्य नॉन पॉलिटिकल होकर बात करता है. अभी आप मेरे बारे में अगर हिस्ट्री निकालोगे तो मैं किसी भी पार्टी का झंडा लेके आज तक तो चला नहीं हूँ. बट यस, मेरे दोस्त है, कभी शिव जयंती मनाते हैं तो मैं उनके साथ हो जाता हूँ. कभी शिवसेना वाले हमारे मेरे दोस्त है दयांडी मनाते, मैं उनके साथ हो जाता हूँ. गणपति भी मनाता हूँ, रोज़ा भी रखता हूँ. तो वो किसी पार्टी में अगर इंडिविजुअली है, अगर माजी सैनिक कोई भी इंडिविजुअली इलेक्शन लड़ेगा तो उनको हमारी संगठना फुल सपोर्ट करेगी. एज अ माजी सैनिक हम चाहते हैं कि उसे आगे लाना चाहिए और उनको भी प्रशासन में मौका मिलना चाहिए. हमें वापस सेवा करने का मौका देने के लिए ये गवर्नमेंट को हमारी रिक्वेस्ट है और हर एक देशवासियों से ये रिक्वेस्ट है कि अगर कोई माजी सैनिक खड़ा रहता है तो उस वक्त उसको याद करके, उसके सेक्रीफाइस को याद करके, उसके कामों को याद करके उसके लिए एक बार वोट करके देखिए. वी आर हियर फॉर द बेटरमेंट ऑफ यू और आपको पूरे अच्छा एक हिंदुस्तान को अच्छा बनाने की कोशिश में लास्ट तक रहेंगे. जो सैनिक अपनी जिंदगी के गोल्डन ईयर्स देश की सेवा के लिए देता है, देश की रक्षा के लिए देता है और अपने जान की परवाह नहीं करता, तो मैं आप सबको इस मन से अश्योर करता हूँ कि वो सैनिक देश की, समाज की रक्षा के लिए, देश की आने वाली युवा पीढ़ी की रक्षा के लिए अपने नाम की परवाह नहीं करेगा.
आप उसका नाम कितना भी खराब करने की कोशिश कीजिए, हम अपने देश के समाज की और अपनी युवा पीढ़ी की रक्षा के लिए हम अपना काम निरंतर जारी रखेंगे, कानून का साथ देंगे और जो भी हमारे देश के समाज की सेवा और सुरक्षा के लिए काम करेगा हम उसका एक्टिवली साथ देंगे। और जो भ्रम फैलाने की कोशिश कर रहे हैं कि एक आदमी मल्टीपल केसेस में पंच कैसे हो सकता है, तो आप अगर इतने बड़े पोस्ट में होने के बावजूद इस छोटी सी लीगल नॉलेज नहीं रखते हैं कि एक आदमी कितने भी केसेस में गवाह हो सकता है। मैं उनसे आपके जरिए ये क्वेश्चन करना चाहता हूँ कि ऐसी कौन सी कानून की किताब में लिखा है कि एक आदमी कई केसेस में पंच नहीं बन सकता है। सेकेंड थिंग, मैं आपके जरिए उनको ये भी बताना चाहता हूँ कि पुलिस या कोई भी इन्वेस्टिगेशन एजेंसी पंच या विटनेस उसको बनाना चाहती है जो कि रिलायबल हो, जो रिस्पॉन्सिबल हो, जिसकी बातों में वजन हो। नहीं तो कोर्ट में विटनेसेस को हॉस्टाइल होते हुए पूरी दुनिया देखती है और इसकी वजह से बड़े बड़े अपराधी छूट जाते हैं। तो ऐसा ना हो, इसके लिए एनसीबी ने रिलायबल लोगों के ऊपर विश्वास किया, उनको पंच बनाया है। और मैं आपके जरिए ये भी बोलना चाहता हूँ कि हम वंस अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर, हमने अपनी जवानी दी थी देश के बाहरी दुश्मन से लड़ने के लिए और आज हम रिटायर होने के बाद हम अपनी जिंदगी देंगे देश के अंदर के दुश्मनों से लड़ने के लिए। भले वो भ्रष्टाचार के रूप में दुश्मन आए, ड्रग्स के रूप में दुश्मन आए, भेदभाव के रूप में दुश्मन आए या नफरत फैलाने के रूप में दुश्मन आए, हम किसी को हमारे देश की समृद्धता और अखंडता को तार तार करने नहीं देंगे। मैं इसी के साथ अपने 2 शब्द यहीं पे खत्म